जयो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षति ये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व मौली श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील प्रथम ओवीचा विचार आपण करतो आहोत। त्यातही जय जय या शब्दाचा अर्थ भाव, वो याही शब्दाचा भावार्थ, शुद्धे, उदारे आणि प्रसिद्धे या शब्दांचा भावार्थ बघून आपण आज अनवरत आनंदे वर्षतीये या अर्ध्या ओवीचं उर्वरित ओवीचं चिंतन करणार आहोत। माऊली या ओवीतून श्रीगुरूंना संबोधित करतायत की आपण अनवरत अशा आनंदाचा वर्षाव करीत आहात। अनवरत आनंदे वर्षतीये इथं पहिला शब्द अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे अनवरत। दुसरा शब्द आहे आनंदे आणि तिसरा शब्द आहे वर्षतीये। या प्रत्येक शब्दामध्ये भाव दडलेले आहेत। माऊलींची शब्द योजण्याची अपूर्वता, श्रीगुरूंचं वैशिष्ट्य या ओवीतून आपल्याला दिसून येतं। माऊलींनी अनवरत हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। याचा अर्थ काय तर या शब्दामध्ये एक नय म्हणजे निषेधार्थाचा शब्द आहे अन, पुढे अव हा उपसर्ग आहे। अन अव आणि पुढे रत रमो क्रीडायाम हा धातू आहे आणि या रम धातूला भावेक तह म्हणजे भाव अर्थामध्ये तह प्रत्यय झालेला आहे आणि रूप बनलेला आहे अनवरत। अन अवरत अवरत शब्दाचा अर्थ होतो विरती, विराम, थांबणं। आणि नास्ति अवरतम विरतिहि विरामो यत्र तत् अनवरतम निरंतरम इत्यर्थः। अनवरत या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये आवरत नाही। अवरत शब्दाचा अर्थ विरती, विरती शब्दाचा अर्थ थांबणं, विराम। आणि असा विराम ज्यामध्ये नाही त्याला म्हणतात अनवरत। अर्थात निरंतर, मध्ये अंतर कधीही न पडणे, अखंड कधीही खंड न पडणे याला म्हणायचं अनवरत। असा अनवरत शब्दाचा अर्थ आहे। अखंड, निरंतर असा अर्थ झाला। दुसरा शब्द आहे आनंदे म्हणजे आनंद रूपाने असा अर्थ आहे। या आनंद शब्दामध्ये सुद्धा आंग हा उपसर्ग आहे। आंग म्हणजे आसमंतात, नंद हा धातू आहे। हर्ष, उल्हास या अर्थाचा नंद धातू आहे आणि त्यालाही घई प्रत्यय लागला आणि आसमंतात नंदः इति आनंदः असा आनंद शब्दाचा अर्थ आहे आल्हाद किंवा आमोद, प्रमोद, सुख, प्रीती असा आनंद शब्दाचा अर्थ होतो। आ म्हणजे परिपूर्ण, अंग हा उपसर्ग परिपूर्ण, आसमंतात या अर्थाचा आहे आणि परिपूर्ण असं सुख म्हणजे आनंद असा आनंद शब्दाचा अर्थ आहे। तिसरा शब्द आहे वर्षतीये
अर्थात याचा अर्थ होतो वर्षाव होत असलेल्या किंवा वर्षत असलेल्या. असं वर्षत सकळ मंगळी असं पसायदानामध्ये ज्ञानोबाराय बोलतात. सकल मंगलांचा वर्षाव करीत हे संत महात्मे समाजाला भेटावेत असं माऊलींनी तिथं म्हटलंय, वर्षत सकळ मंगळी. तसं या ठिकाणी श्रीगुरूंच्या संबंधाने बोलताना माऊली म्हणतात वर्षती, अर्थात वर्षत असलेल्या, अभिवर्षाव करीतच असलेल्या, अर्थात एकंदरीत अनवरत आनंदे वर्षतीये या शब्दाचा अर्थ होतो अखंड सतत आनंद या रूपाने अभिवर्षाव करीत असलेल्या, अभिवर्षत असलेल्या. जसा मेघ हा वर्षाव करीत राहतो पण त्याचं कधी कधी थांबणं होतं. मेघ उदार परी ओसरे असं म्हटलंय. कधीतरी मेघाचा वर्षाव थांबतो, पण आमच्या श्रीगुरु रूपी मेघाचा हा आनंदामृताचा वर्षाव कधीही थांबत नाही. म्हणून वर्षतीय, वर्षतीय शब्दाचा अर्थ वर्षाव करीतच असलेल्या, अर्थात आताही वर्तमान कालामध्ये वर्षतीय आमचे श्रीगुरु वर्षाव करीतच आहेत असा याचा अर्थ आहे. सतत निरंतर अखंड आनंद अमृताचा वर्षाव करीतच असलेल्या अशा हे श्री गुरु कृपा दृष्टी रूप माते असा याचा सरळ अर्थ आहे. तर या ठिकाणी जो अनवरत हा शब्द आहे याचे दोन अर्थ आपल्याला करता येतात या ठिकाणी. कसे? एक कालवाची आणि दुसरा अर्थ आनंद विशेषणवाची. अर्थात अनवरत हा शब्द आनंदाकडे घ्या किंवा अनवरत हा शब्द वर्षतीय इकडे घ्या. वर्षतीय या क्रियेला जर अनवरत हे विशेषण दिलं तर ते क्रिया विशेषण होतं आणि त्याचा अर्थ कालवाची असा होतो. म्हणजे काल त्याचा अर्थ होतो. वर्षाव करतात आमचे श्री गुरु, पण कधी? अनवरत म्हणजे सतत वर्षाव करतात, निरंतर वर्षाव करीत असलेल्या असं वर्षाव किंवा वर्षतीय या क्रियेचं अनवरत हे विशेषण आपल्याला घेता येतं. आणि अनवरत हे विशेषण आपण आनंदे या शब्दाचे घेऊ शकतो. अनवरत अशा आनंदाचा वर्षाव करीत असलेल्या. म्हणून अनवरत हे आनंदाचं विशेषण घ्या किंवा अनवरत हे वर्षतीय या क्रियेचं विशेषण घ्या. शास्त्रामध्ये याला देहिली दीप न्याय म्हणतात. देहिली म्हणजे उंबरठा, आणि त्या उंबरठ्यावर जर आपण दिवा ठेवला, दीप म्हणजे दिवा, तर प्रकाश घरातही पडतो आणि बाहेरही पडतो. याला देहिली दीप न्याय असं म्हणतात. तसं ज्ञानेश्वरीमध्ये, संत वाङ्मयामध्ये काही शब्द हे असे देहिली दीप न्यायानं दोन्हीकडे योजिता येतात. जसं इथं अनवरत आनंदे अनवरत वर्षतीय असं दोन्हीकडे अनवरत या शब्दाला घेता येतं, त्याचा अन्वय करता येतो. असा हा देहिली दीप न्यायानं अनवरत शब्द दोन्हीकडे आपल्याला घेता येईल. तर पहिला अर्थ घ्या, श्री गुरु हे अनवरत आनंदाचा वर्षाव करतात. कधी वर्षाव करतात? अनवरत म्हणजे अखंड वर्षाव करीत आहेत आमचे श्री गुरु. कशाचा वर्षाव? आनंदाचा वर्षाव. कधी वर्षाव करतात? अनवरत वर्षतीय, सतत वर्षाव करतात, निरंतर वर्षाव आनंदाचा करीतच राहतात, कारण त्यांचं स्वरूपच आनंद आहे आणि नित्य ते आनंदच साधकाला देत राहतात. स्वतःही निरंतर आनंदाचाच भोग घेतात, निरंतर आनंदामध्येच रममान झालेले असतात. माऊलींनी 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या ओगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून आत्मबोधाचं जे काही पक्वान्न आहे ते आरोगित असताना, सेवन करत असताना पुरे न म्हणेची, तो पुरे असं म्हणतच नाही, बस असं म्हणतच नाही, असा संतोषाच्या गाभारामध्ये बसून आत्मबोधाचा जो
आनंदाचं जे पक्वान्न आहे त्याचं आरोगण श्री गुरु करीत राहतात. कैसे अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनी या आशा कुरुंडी अहम भावेशी. आशा अहमभावासकट कुरवंडी करून श्री गुरु तत्व आमचे हे संत काय करतात, अधिकाधिक महासुखाची आवडीने गोडी घेत राहतात, ब्रह्मानंदाची गोडी घेतच राहतात. आणि आपल्या साधकांना, आपल्या शिष्यांना सुद्धा आपणच घेत असलेल्या या ब्रह्मानंदाची अनुभूती देतच राहतात. अखंड या आनंदामृताचा वर्षाव करीतच राहतात, अखंड वर्षाव करीत राहतात. अखंड जर ते वर्षाव करत आहेत तर ते वर्षाव करत असताना दिसत का नाही? जसा मेघ हा वर्षाव करायला लागलं की समाजाला कळतं, लोकांना कळायला लागतं, आता बघा ढग आले, आता वर्षाव होणार, वर्षाव आता सुरू झाला, पाऊस सुरू झाला, कळतं. बरं ते अखंड वर्षाव करीत आहेत तर मग आम्हाला साधकांना त्या आनंदामृताचा अनुभव का येत नाही? अशा प्रकारची शंका जर आली तर ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. ऐका. तरी चंद्रबिंबवनी धारा निघता नवती गोचरा, परी एक सरे चकोरा निघती दोंदे. माऊलींनी म्हटलंय इथला जो वर्षाव आहे तो मेघासारखा ओसरणारा नाही, हा चंद्रामृतासारखा वर्षाव आहे. तसं चंद्रामधून अमृत हे वर्षाव करीत राहतं, नेहमी चंद्राच्या मधून अमृताचा स्राव होतो, वर्षाव होत राहतो. पण दिसतं का ते कुणाला? ते आपल्या मात्र दृष्टीला येत नाही. आता बघा चंद्रातून अमृत पाझरायला लागलं, दिसत नाही. परंतु एकसरे चकोरा निघती दोंदे, तो जो चकोर नावाचा पक्षी आहे तो मात्र पुष्ट व्हायला लागतो, त्याची पुष्टी दिसायला लागते. यावरून कळतं की या चकोरानं चंद्रामृताचं सेवन केलेलं आहे. ते चकोराला कळतं. या ओवीमध्ये माऊलींनी 2 उत्तरं दिलीत. एक, श्री गुरु आनंदामृताचा सतत वर्षाव करीताना का दिसत नाही? जसा चंद्राच्या अमृताचा वर्षाव दिसत नाही तसं श्री गुरूंच्याही या आनंदामृताचा वर्षाव दिसत नाही. पण तो चकोराला दिसतो. चंद्रामृताचा वर्षाव चकोराच्या अनुभूतीत आहे, तसं श्रीगुरूंनी केलेल्या अखंड आनंदामृताचा वर्षाव चकोरासारख्या असलेल्या साधकाच्या अनुभूतीत मात्र येतो. अर्थात माऊली म्हणतायत की तुम्ही चकोर व्हा, तर तुम्हाला चंद्रामृताचं सेवन करता येईल. तसं तुम्ही साधक व्हा, शुद्ध अंतःकरण घेऊन या, पवित्र हृदय करा, श्रीगुरूंची मनोभावे सेवा करा, श्रीगुरूंच्या चरणावर आत्यंतिक निष्ठा ठेवा. हे श्रीगुरु परब्रह्मच आहे आणि श्रीगुरूच माझे देव आहेत आणि श्रीगुरु देवांची पूजा केल्यानेच, सेवा केल्यानेच माझा उद्धार होणार आहे, अशी आत्यंतिकी आणि ऐकांतिकी निष्ठा श्रीगुरूंच्या चरणावर जर असेल आणि श्रीगुरूंच्या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये जर आपण पूर्णपणे अनन्य असू, तर चकोरासारखी एकनिष्ठा साधकाची अशी झाल्याच्या नंतर मग श्रीगुरूंनी केलेल्या अखंड आनंदामृताचा वर्षाव त्या साधकाच्या अनुभूतीत यायला लागेल. अन्यथा काय होईल? खडकी जैसे वर्षले का आगे माझी पेरिले, असं होऊन जाईल. अग्नीमध्ये पेरलं, काय उपयोग आहे त्याचा? उगवणार नाही. आणि खडकावर मेघानं वृष्टी केली, तिथं काय उगवणार आहे का? काही नाही. तसं आपलं हृदय खडकासारखं, दगडासारखं करू नका, चकोराच्या हृदयाचं करा. तशी जमीन सुपीक असावी, तयार असावी, मग पाऊस पडला की त्यातून पेरलेलं बी उगवतं. तशी आपली जमीन ही, आपली हृदयभूमी पवित्र, शुद्ध अशी झाली पाहिजे. आणि मग त्या पवित्र सुपीक अशा जमिनीमध्ये, साधकाच्या हृदयामध्ये श्रीगुरूंनी केलेल्या आनंदामृताच्या वर्षावाचा अनुभव यायला लागतो. या माऊलींनी सूचना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये दिलेल्या आहेत. म्हणून श्रीगुरु काय करतात? अखंड, नित्य, निरंतर या आनंदाचा वर्षाव साधकाच्या जीवनामध्ये करीतच राहतात. साधकाला कोणत्याही प्रकारचं संकट आलं, त्या संकटातून निवृत्त कसं व्हायचं श्रीगुरु शिकवतात. अंतःकरणामध्ये काही आसक्ती यायला लागली तर ती आसक्ती बाजूला कशी करायची हे श्रीगुरु शिकवतात. वैराग्य धारण कसं करायचं, विवेक धारण कसा करायचा, जिज्ञासा कशाला म्हणतात, हे सगळं श्रीगुरु शिकवतात. मल, विक्षेप, आवरण हे दोष निवृत्त कसे करायचे श्रीगुरु सांगतात.
आपले हे सर्व दोष निवृत्त ही श्री गुरु करतात. पवित्र हृदयामध्ये ज्ञानाचा उपदेश श्री गुरुच करतात आणि त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती श्री गुरुच करून देतात. असा नित्य निरंतर साधकाला सहाय्य करणारा हा श्री गुरूंचा आनंदामृताचा वर्षाव आहे. नित्य सहाय्य श्री गुरु साधकाशी माय असं म्हटलंय. श्री गुरु धैर्याचा डोंगरू, श्री गुरु कृपेचा सागरू. असे श्री गुरु कृपा करतात, धैर्य देतात, सगळं काही शिकवतात. भागले या मज वाहतील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. असं त्यांच्यापासून सर्व सुख प्राप्त होतं. आणि प्रत्येक वेळेला साधकाला परमार्थाचा, परमार्थ मार्गाचा, साध्य साधनाचा उपदेश श्री गुरु करतात. या दृष्टीने, या निमित्ताने श्री गुरु नित्य आनंदाचाच वर्षाव साधकाच्या जीवनात करीत असतात. आता आपण अनवरत हे आनंदाचं विशेषण जर घेतलं तर अनवरत अशा आनंदाचा वर्षाव श्री गुरु करतात. तर मग आनंदाचेही दोन प्रकार होतील, एक अवरत आनंद आणि एक अनवरत आनंद. श्री गुरु मात्र अनवरत आनंदाने वर्षाव करीत आहेत. याचा अर्थ अवरत आनंदाचा वर्षाव करीत नाहीत. अवरत म्हणजे आवरणारा, आवरणारा म्हणजे खंडित, संपणारा, नष्ट होणारा अशा प्रकारचा आनंद. आणि एक अनवरत म्हणजे नित्य आनंद, अखंड आनंद, असा आनंद. अशा आनंदाचे दोन प्रकार आपल्याला करता येतात. एक विषयानंद आहे आणि एक श्री गुरूंच्या द्वारा प्राप्त होणारा आत्मानंद आहे. विषयानंद जो आहे तो आवरत आहे. आवरत आहे याचा अर्थ तो खंड होणारा आहे, खंडित अशा प्रकारचा आहे. म्हणजे तो अनित्य आहे, म्हणजेच तो क्षणिक अशा प्रकारचा आहे. एक सदोष आहे, अनेक दोषांनी युक्त आहे. दोन परतंत्र आहे. तीन बलवद अनिष्ट अनुबंधी आहे. चार परिच्छिन्न आहे. पाच प्रतिबिंब रूप अशा प्रकारचा आहे. सहा या सहा दोषांनी युक्त आहे विषयानंद. म्हणून विषयानंदाला कधीही अनवरत आनंद म्हणता येत नाही. अनवरत अशा आनंदाचा श्री गुरु वर्षाव करीत आहेत याचा अर्थ अवरत आनंदाचा नाही. याला विषयानंद आपण म्हणू शकत नाही. या विषयानंदाचा वर्षाव ते करीत नाहीत, कारण विषयाचा आनंद हा अवरत आहे, खंडित होणारा आहे, संपणारा आहे, नष्ट होणारा आहे, अनित्य आहे. माऊलींनी असं म्हटलंय की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आकाशामध्ये वीज चमकल्याच्या नंतर त्या विजेच्या प्रकाशात आपल्याला व्यवहार करता येईल का? करता येत नाही. एरवी विषयी सुख आहे, हे बोलणेची सारिखे नोहे. का विद्युत स्फुरणे न पाही जगा माझी. त्या विद्युतचं स्फुरण झालं म्हणजे वीज चमकली, तर त्या विजेमध्ये आपण जगात व्यवहार काही करू शकतो, काही पाहू शकतो, बघू शकतो? काही होत नाही. चमकली म्हणेपर्यंत ते विजूनही जाते. तिचं नावच आहे वीज. विजून जाते क्षणामध्ये, ती वीज आहे. त्याप्रमाणे विषयातलं सुख अत्यंत क्षणिक आहे, दृष्ट नष्ट अशा स्वरूपाचं आहे. खंडित होणारं, अखंड तर नाहीच पण खंडित होणारं, नष्ट होणारं असं ते विषयाचं सुख आहे. खरं तर विषयात सुखच नाहीये. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे, बोलण्यासारखं नाही, कारण ते सुख म्हणेपर्यंत ते राहत नाही, बोलता सुद्धा येत नाही असं ते सुख आहे. एरवी विषयी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. माऊली म्हणतात विषयातलं सुख म्हणजे आदे अंतासह ते सर्व दुःखच आहे. सर्वम दुःखमेव विवेकिनः असं योगसूत्रामध्ये म्हटलंय. योग विषयाचं सुख म्हणजे ते दुःखरूपच अशा प्रकारचं आहे, त्याला सुख म्हणता येत नाही. पण या अज्ञानामुळे अनादी काळापासून जीवांना विषयाच्या ठिकाणी आनंदाचा भ्रम होतो. विषयातूनच मला हा आनंद मिळाला असा त्यांना भ्रम होतो. विषयाच्या प्राप्तीने थोडंसं बरं वाटतं आणि त्यामुळं त्याला विषयाच्या माध्यमातूनच मला आनंद झाला अशा प्रकारचा अज्ञानाने भ्रम होतो. वेदांताची प्रक्रिया अशी आहे, खरं तर विषयामध्ये सुखच नाही, विषय जड आहेत. जे जड असते त्या ठिकाणी आनंद कधी प्रकट होऊ शकत नाही.
काय होतं की एखाद्या इच्छित अशा विषयाची प्राप्ती होते, ज्या क्षणी होते त्या क्षणी आपल्या अंतःकरणाची वृत्ती ही स्थिर होते. अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली की त्याच क्षणी मध्ये असणारा जो आनंदरूप आत्मा आहे, त्या आनंदरूप आत्म्याचं प्रतिबिंब त्या स्थिर वृत्तीमध्ये पडतं, अंतर्मुख वृत्तीमध्ये पडतं. आणि मग त्या जीवाला भ्रम होतो की हा आनंद मला विषयामुळे झाला. अर्थात तिन्ही गोष्टी युगपत घडतात. विषयाची प्राप्ती, त्याच वेळी अंतःकरण वृत्तीची स्थिरता आणि त्याच वेळी आनंदरूप आत्म्याचं पडलेलं त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंब, प्राकट्य, आणि त्याला आनंद होतो, आनंदाचा अनुभव येतो. ह्या तिन्ही गोष्टी एक वेळी घडल्यामुळं त्या जीवाला वाटतं मला जो आनंद झाला हा विषय मिळाला म्हणून झाला. वास्तविक विषयाच्या प्राप्तीने अंतःकरणाची स्थिरता थोडीशी झाली, एक क्षण मात्र स्थिरता झाली. पुन्हा ते अंतःकरण चंचल होतं, पण एक क्षणभर स्थिर होतं आणि स्थिर वृत्तीमध्ये आनंदाचं प्रतिबिंब पडलं आणि त्याला आनंद अनुभूतीला आला. याचा अर्थ अंतःकरण स्थिर होणं महत्वाचं आहे. मग अनेक विषय प्राप्त करून ते स्थिर करावं, तर विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण कधीही स्थिर होत नाही, कारण विषय अनंत आहेत. एक विषय प्राप्त झाला की दुसरा विषय प्राप्त करण्याची इच्छा होते. इच्छेच्या द्वारा कधीही अंतःकरण स्थिर होत नाही. इच्छा हा रजोगुणाचा धर्म आहे आणि त्यामुळे कितीही विषय मिळवले तरी दुसरे पुढचे विषय मिळवावे वाटतात. त्यामुळं अंतःकरण स्थिर राहत नाही आणि आनंदाचा अनुभव संपून जातो, येत नाही. म्हणून तुम्ही योगाची साधना करा, ध्यानाची साधना करा, नाम साधना करा, निधिध्यासन करा आणि याद्वारा अंतःकरण स्थिर करा. त्या स्थिर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आनंदाची अभिव्यक्ती होते आणि तो आनंद टिकतो, तो आनंद स्थिर राहणारा अशा प्रकारचा असतो. म्हणून विषयाच्या प्राप्तीने आनंद झाला असा जीवांना भ्रम होतो. म्हणून विषयामध्ये खऱ्या अर्थाने आनंदच नसतो. आणि जरी विषयाच्या माध्यमातून आनंद तो प्राप्त झाला तरी तो आत्मानंद असतो. पण विषयाच्या माध्यमातून तो प्राप्त झाला असल्यामुळे आणि विषयच परिच्छिन्न आहेत, त्यामुळे त्यातून प्राप्त होणारा जो आनंद आहे तो सुद्धा परिच्छिन्न आहे, खंडित आहे, अनित्य आहे, क्षणिक अशा प्रकारचा आहे. एक. दोन, सदोष आहे. विषयाच्या आनंदामध्ये अनेक दोष आहेत. दोष आहेत म्हणजे त्या आनंदामध्ये काम, क्रोध हे विकार असतात, हे दोष आहेत. दुसरी गोष्ट, उपाधीचे दोष त्या आनंदामध्ये असतात, कारण तो आनंद विषयाच्या उपाधीतून आलाय, त्यामुळे विषयाच्या उपाधीमध्ये असणारी अशुद्धता त्या आनंदातून त्याला अनुभूतीला यायलाच लागते. म्हणून अशुद्ध, दोषयुक्त अशा प्रकारचा तो आनंद आहे. किंवा क्षय, अतिशय हे दोष आहेत. कधीतरी आनंद प्राप्त करतो, नष्ट होणार आहे. आणि सापेक्ष आनंद येतो. अतिशय म्हणजे सापेक्ष, या आनंदापेक्षाही दुसरा आनंद शिल्लक राहिला. एखाद्याला सायकल घेतली, त्या विषयातून जो आनंद झाला, थोडस बरं वाटलं, इतक्यात मोटरसायकलवाला दिसला की त्याला वाटतं की माझ्यापेक्षा तो जास्त सुखी आहे. मग आता हा सायकलचा आनंद गेला. याला म्हणायचं क्षयातिशय नावाचा दोष. अतिशय दोष आहे हा. बरं, मोटरसायकल घेतली, तो तरी आनंद निर्दोष आहे का? नाही. त्याला लगेच दुसरा दिसतो, मोठी गाडी घेऊन जाणारा, 4 चाकाची गाडी घेऊन जाणारा दिसतो, त्याचा आनंद लगेच कमी झाला. याला म्हणायचं अतिशय नावाचं दुःख, सापेक्ष दुःख. म्हणून विषयाच्या आनंदामध्ये असे क्षय, अतिशय नावाचे दोष आहेत. 2. तिसरा दोष काय? परतंत्र आहे विषयाचा आनंद. परतंत्र, विषय मिळाला तर आनंद, विषय नाही तर आनंद नाही. आणि विषय मिळणं हे आपल्या हातात नाही, प्रारब्धाच्या अधीन आहे. किती विषय संपादन आपल्याला व्हावेत आणि किती त्या विषयाच्या द्वारा आपल्याला आनंद मिळायचा, हे प्रारब्ध अधिष्ठित आहे. पूर्वजन्मात जे तुम्ही पुण्य केलं असेल, त्या पुण्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीची, विषयाची भेट होते आणि आनंद होतो. ते पुण्य संपलं की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाते. हे संयोग, वियोग, विषयाची प्राप्ती, अप्राप्ती हे तुमच्या पाप आणि पुण्यावर ठरलंय. त्याला प्रारब्ध म्हणतात, त्याला कर्म म्हणतात. आणि या कर्मावर अधिष्ठित असल्यामुळं हे विषयाचं सुख परतंत्र आहे. पुण्य भोगे भोग शांतव निद्रारूपेण लीयते, हा आनंदमय कोश आहे. पुण्याचा भोग झाला, समोर आला तर हा आनंद होतो विषयाचा, आणि पुण्य संपलं, विषयाचा आनंद संपला, म्हणजे परतंत्र आहे. आणि परतंत्र असल्यामुळं अनवरत आनंद नाही.
खंडित, अनित्य, क्षणिक असा असल्यामुळं अनवरत आनंद नाही. सदोष, अनेक क्षयातिशयादी दोषांनी युक्त असल्यामुळं अनवरत आनंद नाही. कोण? विषयानंद. 3 झालं. आणखी ऐका. बलवद अनिष्ट अननुबंधी आहे विषयाचं सुख. म्हणजे इथं जरी सुख हे गोड वाटलं, आता बरं वाटलं, तरी नंतर मोठं संकट पुढे येणार आहे. बलवद म्हणजे फार मोठं, अनिष्ट आपलं पुढे होणार आहे. त्या अनिष्टाचा संबंध आहे विषय सुखाशी. शोक सहस्त्रेण आवृत्त हा, असं पंचदशीकारांनी म्हटलंय. विषयाचं सुख हे हजारो प्रकारच्या दुःखांनी ग्रस्त आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. याला म्हणायचं बलवद अनिष्ट अनुबंधी. मोठ्या संकटाचा संबंध आहे पुढं, अनिष्टाचा संबंध आहे पुढे येणार आहे, असं हे विषयाचं सुख आहे. बलवद फार मोठं अनिष्ट पुढे होणार आहे. म्हणजे विषयाचं सुख भोगलं, इंद्रियामध्ये शक्ती राहत नाही, शक्तीहीन होतो. मनामध्ये, बुद्धीमध्ये सामर्थ्य राहत नाही, बुद्धीमध्ये स्मृती शक्ती राहत नाही, बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती राहत नाही. बुद्धीचा प्रनाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती. कशामुळं? ध्यायतो विषयान पुंसः. विषयाच्या सुखामुळे बुद्धिनाश, मनोनाश, इंद्रियांचा नाश, हे सर्व सामर्थ्याचा नाश होऊन जातो. हे काय? बलवद अनिष्ट अनुबंधित्व आहे. आणि त्यामुळं विषयाचं सुख हे अनवरत आनंदे वर्षती. इथं हे विषयाचं सुख असू शकत नाही. 4. आणखी काय? विषयाचं सुख कसं आहे? परिच्छिन्न आहे, त्रिपुटीयुक्त अशा प्रकारचं आहे. भोक्ता, भोग, भोग्य अशा त्रिपुटीतलंय, द्वैतातलंय. आणि द्वैत त्रिपुटीतलं जे आहे ते कसं आहे? मग कधीतरी नष्ट होणार आहे. समोर भोग्य असेल तर भोक्त्याला भोग होईल. बरं, भोग्य आहे, भोगही होऊ शकतो पण भोगताच नाही. बरं, भोगताही आहे, भोग्यही आहे, पण भोग घेण्याचं सामर्थ्य नाही. याला म्हणायचं भोगता, भोग, भोग्य तिन्ही असावं लागतं तर विषयाचं सुख आहे. आणि ते सुद्धा त्रिपुटीतलं आहे, द्वैतातलं आहे. म्हणजे काय? द्वितीयाद्वय भयम भवती. भयग्रस्त आहे. त्रिपुटीतल्या सुखामध्ये काय? भय आहे, भीती आहे. भोग्य समोर कधी निघून जाईल सांगता येत नाही. भोगाचं सामर्थ्य कधी नष्ट होईल सांगता येत नाही. आपण भोगता आपणच राहतो की नाही माहिती नाही. सगळ्या प्रकारची भीती आहे. कधी कोण येईल आणि आपल्या समोर आलेली एखादी प्रिय व्यक्ती आहे, वस्तू आहे, ती आपल्यापासून हिरावून घेऊन जाईल सांगता येत नाही. भोग्याची निश्चिती नाही, भोगाची निश्चिती नाही, आणि भोगत्याची स्वतःची निश्चिती नाही. त्रिपुटीतलं जे सुख आहे असं भयग्रस्त आहे. आणि भयग्रस्त असल्यामुळं, त्रिपुटीयुक्त असल्यामुळं, असं परिच्छिन्न असल्यामुळं, मर्यादित असल्यामुळं अनवरत आनंदे वर्षतीये. इथं विषयानंद घेता येत नाही. हा अनवरत आनंद जो आहे तो विषयाचा असू शकत नाही. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, प्रतिबिंब रूप हा आनंद. विषयाचा आनंद कसा आहे? प्रतिबिंब आहे. बिंबरूप आनंद म्हणजे आत्मानंद. आनंदरूप आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये, स्वच्छ, स्थिर, अंतर्मुख अशा वृत्तीमध्ये आनंदरूप आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे विषयानंद असतो. प्रतिबिंब आहे ते सावली सारखं आहे, प्रतिबिंब रूप आहे, ते बिंबरूप नाहीये. आणि प्रतिबिंबाचा आनंद थोडाच कायम राहतो. प्रतिबिंबाचा आनंद कसा आहे? सूर्य पूर्वेला उगवला की प्रतिबिंब पश्चिमेला, सूर्य पश्चिमेला गेला की प्रतिबिंब पूर्वेला. दुपारच्या वेळेला प्रतिबिंब म्हणजे सावली तर पायाखाली दडूनच बसली, ते स्थिर आहे का? आभ्राची सावली जाईल रया, हेच उदाहरण माऊलीने दिलंय. विषयाचे समसुख कसं आहे? बेगडाची बाहुली आहे आणि आभ्राची सावली सारखं आहे. जाईल रया, आभ्राची सावली स्थिर राहत नाही. प्रतिबिंब बिंबाच्या अधीन आहे. बिंब आहे तर प्रतिबिंब आहे. बरं, प्रतिबिंब ज्यात पडायचं ते आरसा. समजा आरशामध्ये प्रतिबिंब पडलं तर आरशाच्या समोर मुख्य बिंब असावं, समोर आरसा असावा, तर प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब कायम नाही. तसा हा आनंद सुद्धा मुख्य बिंबरूप आत्मा असावा. त्या मुख्य बिंबरूप आत्मानंदाचं प्रतिबिंब पडण्यासाठी अंतःकरणाची वृत्ती रूपी आरसा स्थिर असावा, स्वच्छ असावा, आणि तर त्यामध्ये आनंदाचं प्रतिबिंब, त्याला विषयानंद
पण अंतःकरण स्थिर करा, शुद्ध करा, स्वच्छ करा, अंतर्मुख करा, आणि मग तो प्रतिबिंबाचा आनंद, विषयरूप आनंद प्राप्त होईल. याचा अर्थ हे सगळं अनित्य आहे, अघटित आहे, निश्चितता नाही याच्यामध्ये काहीही. हे जाणार आहे, सावली जाणारी आहे. त्याप्रमाणे प्रतिबिंब कायम राहत नसतं. कायमच आपण आरशासमोर उभे राहू शकत नाही. तसं विषयाचा आनंद कायमच प्राप्त होऊ शकत नाही, कारण तो प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब रूप आनंद असल्यामुळे अनवरत आनंदे वर्षतीये असं त्याला म्हणता येत नाही. मग बघा, खंडित म्हणजे क्षणिक असा आनंद आहे, सदोष आनंद आहे, परतंत्र आनंद आहे, बलवद अनिष्ट अनुबंधी असा आनंद आहे, परिच्छिन्न आहे किंवा त्रिपुटीतला आहे, आणि प्रतिबिंब रूप आहे. अशा याला म्हणायचं षडदोष. या 6 दोषांनी दूषित, ग्रसित अशा प्रकारचा हा विषयानंद असल्यामुळे अनवरत आनंदे वर्षतीये. याचा अर्थ विषयाचा आनंद इथं घेता येत नाही. हा विषयाचा आनंद असू शकत नाही. आता याच्या उलट बघा, श्रीगुरूंनी वर्षाव केलेला जो आनंद आहे साधकाच्या जीवनात, तो आनंद मात्र अनवरत आहे. याचा अर्थ अखंड आहे. अखंड आहे म्हणजे तो नित्य आहे, असा एक अर्थ. श्री गुरु नित्यानंदाची प्राप्ती करून देतात, म्हणून अनवरत आनंदे वर्षतीये. इथला आनंद अनवरत म्हणजे तो ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे, विषयानंद नाही, नित्य आनंद प्राप्त करून देतात. 2, तो अशा दोषांनी दूषित नाही. क्षय, अतिशय या दोषांनी दूषित नाही. सर्वातिशय, निरतिशय अशा प्रकारचा आनंद आहे हा. त्यामुळे हा शुद्ध आनंद आहे. 3, स्वतंत्र आहे. श्री गुरूंनी दिलेला जो आनंद आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. विषयाच्या वगैरे भोक्त्याच्या त्रिपुटीच्या अधीन असा आनंद नाही. तो स्वतंत्र आहे, म्हणजे आत्मतंत्र आहे, आत्मानंदच आहे तो, म्हणून स्वतंत्र आहे. आणि बलवद अनिष्ट अननुबंधी आहे. समोर मोठ्या अनिष्टाचा अनुबंध या श्री गुरूंनी दिलेल्या आनंदाशी नाही. मोठं अनिष्ट होणार नाही, उलट आनंद रूपता प्राप्त होते. त्यामुळे इथं अनिष्ट होत नाही साधकाचं, इष्ट होतं, कल्याण करणारा हा आनंद आहे. त्यानंतर व्यापक आहे हा आनंद. यो वै भूमा तत्सुखम. परिच्छिन्न आनंद नाही, त्रिपुटीतला आनंद नाही, हा त्रिपुटी रहित आहे, भूमा आहे, व्यापक आहे, हा ब्रह्मरूप आहे. म्हणजे आनंद, हा आनंद व्यापक आहे, विषयासारखा परिच्छिन्न नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा आनंद बिंबरूप आहे, प्रतिबिंब नाही, बिंबरूप आहे. बिंबभूतोय आनंद आत्मा सौ सर्वदा स्थिते हे पंचदशिकार म्हणतात. बिंबभूत आनंद, जो बिंब स्वरूप आनंद आहे त्यालाच आत्मानंद म्हणतात. हा आत्मानंद म्हणजेच श्री गुरु प्राप्त करून देतात, हा आनंद आहे. म्हणून असा आनंद षडदोषांनी रहित असा हा आनंद असल्यामुळे हा आनंद श्री गुरु प्राप्त करून देतात. म्हणून ज्ञानोबाराय बोलतायत अनवरत आनंदे वर्षतीये. अशा अनवरत आनंदाचा श्री गुरु वर्षाव करतात, आपल्या जीवनात त्याची प्राप्ती करून देतात, असा याचा अर्थ आहे. हा आनंद संयोग रहित आहे, त्रिपुटी रहित आहे. अंगाथिला आनंद सुरते विन, म्हणून हा अनवरत आनंद आहे. म्हणजे संयोग वियोग नाही या आनंदामध्ये. इंद्रियांचा विषयाशी संयोग झाला मग जो आनंद होतो त्याला विषयानंद म्हणतात. पण इथं इंद्रियाचा संबंध नाही, इथं मनाचा, बुद्धीचा सुद्धा संबंध नाही. इथं संबंध दोघात होत असतो, संबंधच नाही. इथं स्वस्वरूप आनंद आहे, त्यामुळं हा अनवरत आनंद आहे. बरं, त्रिपुटी रहित कसा आहे? माऊलींनी यासाठी 2 ओव्या सांगितल्यात. माऊली म्हणतात, पैसरितेचे नि ओघे सिंधू जळा मिनले घोघे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते. एकदा गंगा समुद्राला मिळाली की समुद्राला मिळालेलं पाणी, गंगेचं पाणी, ते पुन्हा माग येऊन माग काय चाललंय हे पाहण्यासाठी येतं का? ही मी गंगा रूपाने अगोदर होतो, ही हिमालयातून कशी आली, मागे गंगेचं पाणी कसं वाहत येत आहे, हे मागचं पाणी पाहण्यासाठी ते समुद्राला मिळालेलं पाणी येत नाही, वापस येत नाही. मग ना ते समुद्राची होऊन ठेले, ते चित्ताचे चैतन्य झाले,
जेथ यातायात निमाले घनानंद जे, त्याप्रमाणे या चित्ताचं श्रीगुरूंच्या उपदेशाने चैतन्य होतं. चित्तम चिद विजानियात, चित्त चैतन्य घन होतं, ब्रह्मरूप होतं. आणि एकदा ते ब्रह्म झालं, मन हे राम झाले, एकदा ते राम झालं, ब्रह्म झालं, देव स्वरूप झालं, परमात्मा रूप झालं, की पुन्हा ते चित्त मागचा संसार पाहण्यासाठी वापस येत नाही. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, परतेची ना दृष्टी बैसली ते ठाई, विसावूनी पायी ठेले मन. एकदा चित्ताचं चैतन्य झालं, पुन्हा ते चित्त माग येत नाही. तिथं त्रिपुटी राहत नाही. ते चित्त चैतन्य घन होतं, ते आनंद रूप होतं. जिथं जाणं येणं नाही, यातायात निमाले घनानंद जे, जे घनीभूत आनंद आहे, त्या आनंदाशी ते तद्रूप झालं, तत्स्वरूप झालं. याला म्हणायचं त्रिपुटी रहित आनंद, आनंद स्वरूपता. असा आनंद श्री गुरु साधकाच्या जीवनात प्राप्त करून देतात, नित्य वर्षाव करतात. म्हणून माऊलींनी म्हटलंय अनवरत आनंदे वर्षतीये. आणखी एक महत्वाचा विषय या ठिकाणी आहे की विषयाच्या आनंदामध्ये विषयाहून भिन्न राहून विषयाचा भोग घेतला जातो, त्याला विषय आनंद म्हणतात. म्हणून हा आनंद जो आहे तो अनवरत असू शकत नाही. आणि इथं श्रीगुरूंनी जो आनंद दिला, श्रीगुरु जे आनंद अमृताचा वर्षाव करतात, तिथं आनंद रूप होऊन आनंदाचा भोग आहे. आनंद रूप होऊन आनंदाचा भोग. माऊलींनी असं म्हटलंय, समुद्रावर तरंग येतात. अमृतानुभवातलं माऊलींनी उदाहरण दिलंय, दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणतात समुद्रावर मोठे मोठे तरंग आले, लाटा आल्या. ते जे तरंग आहे ते समुद्राहून भिन्न असतात का? नाही. समुद्र रूपच आहे, ते पाण्याहून भिन्न नाही. परंतु तरी सुद्धा तो समुद्रच तरंगाच्या रूपाने आपणच आपला आनंद घेतो. तेवे तरंगाचे मुकुळे तुरंबो का पाणी. तरंगाची जी फुलं आहेत त्याचा सुगंध तो समुद्र घेत असतो. समुद्रच तरंग झालाय, पण तरंग रूपी फुलांचा सुगंध समुद्रच घ्यायला लागला. याला म्हणायचं तरंग ही पाणीच आहे, समुद्र ही पाणीच आहे, पण पाणीच तरंग झालं आणि आपणच आपला सुगंध घ्यायला लागलं, आनंद घ्यायला लागलं. तसं इथं श्रीगुरूंनी दिलेला आनंद हा आनंद रूप करतो. आनंद रूप होऊन तिथं जीवनमुक्तीच्या विलक्षण अशा आनंदाचा भोग आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हा जीवनमुक्तीचा सोहळा तो साधक आपल्या जीवनात इथंच भोगतो, आनंद रूप होऊन भोगतो. असा हा आनंद आहे. म्हणून माऊली म्हणतात अनवरत आनंदे वर्षतीये. असा आनंदाचा वर्षाव साधकाच्या जीवनात श्री गुरु प्राप्त करून देतात. शास्त्रामध्ये असं म्हटलंय आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन. ब्रह्मस्वरूप भूत असणारा जो आनंद आहे तो प्राप्त करून तो विद्वान साधक कशालाही घाबरत नाही. न बिभेती, भीत नाही. अभयम वैजनक प्राप्तोशी, अभयाला तो प्राप्त होतो. कारण हा जो आनंद आहे तो ब्रह्मण म्हणजे व्यापक आनंद आहे. आनंदो ब्रह्मेति व्यजानात. आनंद म्हणजेच ब्रह्म, व्यापक असा हा आनंद आहे. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असती, अल्प विषयात सुख नाही. जे भूमा तत्व, व्यापक तत्व, ब्रह्म तत्व, परमात्म तत्व तोच आनंद, तेच आनंद रूप आहे. रसो वै सह, परमात्माच रस स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, असा याचा अर्थ आहे. आणि श्री गुरु साधकाला परमात्माच करतात. तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. जीवाचं जीवत्व बाधित करतात. अज्ञानाचा नाश, अज्ञान कार्याचा बाध, जीवाला अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीवर आरूढ करतात. आणि मग ब्रह्मच आनंद रूप आहे. आणि श्री गुरु साधकाला ब्रह्म करतात म्हणजेच आनंद करतात. आनंद रूप करून टाकतात. आनंदाहून भिन्न ठेवीत नाही साधकाला. मग हीच अनुभूती तुकोबाराय सांगतायत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, सर्व आनंदमय अवस्था झालेली आहे. ही ती भूमिका आहे. आनंदे दाटली तेही त्रिभुवने,
सर्वात्मकपणे भोग झाला. हे सर्व मीच आहे. या रूपाने तुकोबाराय म्हणतात, मला हा आनंदाचा भोग होतोय, मीच आनंद रूप झालेलो आहे आणि हे सर्व त्रैलोक्य मला आनंद रूप दिसतंय. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अशी ही भूमिका आहे. म्हणून असा आनंद साधकाच्या जीवनामध्ये श्री गुरु प्राप्त करून देतात. म्हणून माऊली म्हणतात, अनवरत आनंदे वर्षतीये. पंचदशीमध्ये म्हटलंय, हा आनंद म्हणजे आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे. प्रत्येक बोधोय आभाती सो द्वयानंद लक्षण अद्वयानंद रूपश्च स प्रत्येक बोधैक लक्षण. याचा अर्थ असा आहे, प्रत्येक बोध रूप जो आपला आत्मा आहे तोच अद्वय आनंद रूप ब्रह्म आहे. आणि अद्वय आनंद रूप असं असणारं जे ब्रह्म तेच प्रत्येक बोध रूप आत्मा आहे. म्हणजे आनंद रूप ब्रह्मच आत्मा आहे आणि आत्माच आनंद रूप ब्रह्म आहे. याचा अर्थ ब्रह्म आणि आत्मा हे दोन्ही एक आहेत आणि हे आनंद रूप आहे. पण हा आत्मा, हा जो आनंद आहे तो परोक्ष नाही, तो आत्मरूप आहे म्हणून तो परोक्ष नाही. आणि हा जो आनंद आहे तो स्वभिन्न नाही, आत्मरूप आहे. तो आनंद परिच्छिन्न नाही, ब्रह्मरूप आहे. या आनंदामध्ये परिच्छिन्नता नाही, कारण हा आनंद ब्रह्मरूप आहे. आणि या आनंदामध्ये स्वभिन्नता नाही, कारण हा आत्मरूप आहे. परोक्ष नाही, अपरोक्ष रूप आहे. इथं परोक्षतेचा भ्रम राहत नाही आणि परिच्छिन्नतेचा भ्रम राहत नाही, असा हा आनंद आहे. म्हणून हा आनंद आत्मरूप आहे म्हणजे अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे, स्वरूप आहे, स्वस्वरूप आहे. आणि हा आनंद ब्रह्मरूप आहे म्हणजे परिच्छिन्न नाही, तो व्यापक आहे. पण परिच्छिन्नतेचा भ्रम या आनंदात राहत नाही आणि परोक्षतेचा भ्रम या आनंदात राहत नाही, असा हा आनंद आहे. म्हणून अनवरत आनंदे वर्षतीये, असा हा आनंद आहे. चांगदेव महाराजांना आनंद भेटला, पण कोणता आनंद? प्रत्यक्ष आनंद भेटला, अपरोक्ष आनंद भेटला, पण परिच्छिन्न आनंद भेटला. परिच्छिन्न म्हणजे ब्रह्मरूप आनंद नाही भेटला. त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, आत्मानुभव होता, पण आत्माच ब्रह्म आहे असा अनुभव नव्हता. म्हणून त्यांच्या आनंदामध्ये परिच्छिन्नतेचा भ्रम आहे. पण श्री गुरु जो आनंद देतात तो चांगदेव महाराजांना सुद्धा आनंद असा देतात की त्यांना सुद्धा त्या आनंदामध्ये परिच्छिन्नतेचा भ्रम राहत नाही. माझा आनंद हा व्यापक आहे, ब्रह्मरूप आहे असा अनुभव येतो. असा व्यापकतेचा अनुभव देणारा आणि अपरोक्षतेचा अनुभव देणारा, परिच्छिन्नतेचा भ्रम घालवणारा आणि परोक्षतेचा भ्रम घालवणारा असा हा आनंद आहे. म्हणून असा आनंद हा अनवरत आनंद आहे. आणि अशा अनवरत आनंदाचा वर्षाव श्री गुरु करीतच आहेत. वर्षतीये असा याचा अर्थ आहे. या सगळ्या गोष्टीतून माऊलींना काय सूचित करायचं आहे, तात्पर्य काय आहे? तर हा अनवरत आनंद प्राप्त होण्याचं स्थान एकमेव श्री गुरु कृपा दृष्टी हेच आहे. आणि तुम्हाला जर आनंद मिळवायचा असेल, मानवी जीवनाचं अंतिम साध्य आनंद हे आहे. सर्वांना तर आनंद मिळवायचा आहे. बरं, हा आनंद मिळवायचा आहे तो कसा मिळवायचा आहे? तो आनंद अज्ञानातला नको, ज्ञानातला, जाणीवेतला आनंद पाहिजे. आता झोपेमध्ये आनंद आहेच की, पण कसा आहे? घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाऊ म्हणते. सुषुप्तीत आनंद आहे पण अज्ञान युक्त आहे. झोपेतला आनंद कोणालाही नकोय. नकोय म्हणजे ते साध्य नाही. हा, झोपेत सगळे जातात हे खरं आहे, पण झोपेतला आनंद हे माझ्या आयुष्याचं साध्य आहे असं कोणी म्हणतं का? नाही. झोपेतला आनंद अज्ञान युक्त आहे, त्यामुळे ते आपलं साध्य नाही. पण आनंद पाहिजे, पण तो ज्ञानातला आनंद पाहिजे, जाणीवेतला आनंद पाहिजे एक. आणि तिसरी गोष्ट, आनंद पाहिजे पण तो आनंद क्षणिक नको, नित्य पाहिजे, सत पाहिजे, त्रिकाला बाधित पाहिजे, सतत पाहिजे, नित्य निरंतर असा आनंद पाहिजे. याचा अर्थ मानवी जीवनाचं आनंदाचं जे साध्य आहे, ध्येय आहे, ते सत आणि चित स्वरूप
अशा आनंदाचं साध्य आहे. तो आनंद सद्रूप असला पाहिजे, म्हणजे नित्य असला पाहिजे, आणि तो आनंद चिद्रूप असला पाहिजे, ज्ञान घनही असला पाहिजे. पण असा सत म्हणजे त्रिकाला बाधित, म्हणजे नित्य, निरंतर, अखंड, अनवरत असा, आणि चित्त म्हणजे ज्ञानघन असा आनंद, म्हणजे स्वरूपभूत असलेला, ब्रह्मात्मैक्य रूप असलेला असा जो आनंद, म्हणजेच हा अनवरत आनंद आहे. आणि असा अनवरत आनंद नित्य वर्षाव करीत असलेली आमची श्री गुरुकृपा, आमच्या श्री गुरूंची कृपा दृष्टी आहे. आणि अशा श्री गुरूंच्या कृपा दृष्टीचा हा अशा अनवरत आनंदाचा वर्षाव नित्य होतच आहे, नित्य होतच आहे. हा आनंद जर मिळवायचा असेल तर एकच करा, चातक व्हा, चकोर व्हा, आणि हा आनंद प्राप्त करा, हे माऊलींचं तात्पर्य आहे. त्या चातकाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनीच केलेलं आहे. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियासी कोरडे, जय मेघवनी थेंबोटा पडे, तै पाणी की तया. तो चातक पक्षी त्या मेघातल्या पाण्याशी एवढा अनन्य असतो की पृथ्वीवर सगळीकडे चारी बाजूंना सरिता, समुद्र भरलेले आहेत, पण त्याचं पाणी तो पित नाही. जेव्हा मेघातून पाणी पडतं तेव्हा त्याच्यातला एखादा थेंब तो चातक पक्षी ग्रहण करतो, पितो, आणि मग पुष्ट होतो. त्या मेघातल्या पाण्याशी ज्याप्रमाणे चातक अनन्य आहे, किंवा चकोर पक्षी काय करतो, चंद्रामृताचं सेवन करण्याची हातवटी चकोराच्याच ठिकाणी आहे. इतरांना कळत नाही चंद्राचं अमृत आता पडायला लागलं, कसं पडतंय कळत नाही, पण तो जो चकोर आहे तो मात्र चंद्रामृताचं सेवन करून पुष्ट होतो. तसं चातक व्हा, श्री गुरूंशी अनन्य व्हा, समर्पित व्हा, आणि त्या चकोराप्रमाणे श्री गुरूंच्या उपदेशाचं वर्म, मर्म, रहस्य जाणून घ्या, आणि श्री गुरूंचा उपदेश ग्रहण करून श्री गुरूंच्या ह्या आनंदामृताचा वर्षाव आपल्यावरच करून घेऊन हा अनुभव प्राप्त करून घ्या. त्यासाठी शुद्ध अंतकरण करा, पवित्र अंतकरण करा, अनन्य करा, आणि श्री गुरूंना शरणागत व्हा, श्री गुरूंशी अनन्य व्हा, आणि श्री गुरूंच्या द्वारा हा आनंदामृताचा वर्षाव प्राप्त करून घ्या. त्यांची कृपा संपादन करा, त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर पाडून घ्या, आणि सतचित आनंद रूप व्हा. हा वर्षाव आपल्यावर करून घेऊन, आनंदाचा वर्षाव हा करून घेऊन, अनवरत आनंदे वर्षतीये ही अनुभूती प्राप्त करून घ्या. आणि आपल्या मानवी जीवनाचं जे अंतिम साध्य, अंतिम ध्येय आहे की सत आणि चित्त स्वरूप अशा आनंदाची प्राप्ती, हे आपलं ध्येय पूर्ण करा, प्राप्त करा. ही माऊलींची करुणा, कृपा या शब्दातून अभिव्यक्त झाली. याला म्हणतात माऊलींची अहेतुकी दया. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. अशी माऊली कृपाळू आहेत. जगात कोणीही दुःखी राहू नये, सगळं जग सुखी व्हावं ही माऊलींची इच्छा आहे. आणि यासाठी माऊली सूचित करतायत की असा अनवरत आनंद, याचा अर्थ सतस्वरूप नित्य आनंद, चित्त स्वरूप ज्ञान घन असा आनंद, व्यापक द्वैतरहित अद्वय असा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर वर्षतीये, अनवरत वर्षतीये. श्री गुरूंचा वर्षाव सुरू आहे, त्या श्री गुरूंकडे जा, श्री गुरूंना शरणागत व्हा, अनन्य व्हा, त्यांना प्रार्थना करा, त्यांची सेवा करा, त्यांची कृपा दृष्टी होऊ द्या, आणि त्याद्वारा हा आनंदाचा वर्षाव आपल्या जीवनात प्राप्त करून घ्या. मुक्त व्हा, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, आनंद रूप व्हा. अशा प्रकारे माऊली सूचित करतायत. आणि त्यासाठी चातकासारखे अनन्य व्हा आणि चकोरासारखी हातवटी प्राप्त करून घ्या, हे माऊलींना सूचित करायचं आहे. असा या ओवीचा भावार्थ आपण या 7-8 दिवसामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. माऊली जय जय असं 2दा का म्हणतात? वो हे स्त्रीमुखातील स्त्रीवाचक संबोधन श्री गुरु कृपा दृष्टीला का देतात? शुद्धे असं म्हणण्याचा भाव काय? उदारे, प्रसिद्धे आणि अनवरत आनंदे वर्षतीये या शब्दांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. ही सुद्धा श्री गुरु कृपा दृष्टीच आहे, श्री गुरु कृपा दृष्टीचाच हा वर्षाव आहे. त्याद्वारे आपण हे सगळं चिंतन करू शकलो.
श्री गुरूंच्या चरणी हे समर्पित करायचं. श्री गुरूंच्या चरणाला, माऊलींच्या चरणाला ही प्रार्थना करायची की आमच्या जीवनामध्ये या जय जय शब्दाचा भावार्थ येऊ द्या. ओ शब्दाचा भावार्थ आचरणात येऊ द्या. शुद्धे शब्दाचा भावार्थ आचरणात येऊ द्या. उदारे शब्दाचा भावार्थ, प्रसिद्धे शब्दाचा, अनवरत आनंदे वर्षतीये हा आनंदामृताचा वर्षाव आमच्या जीवनात घडावा आणि आमच्याकडून असंच हे ज्ञानेश्वरीचं संत वाङ्मयाचं कार्यही घडावं, अशा प्रकारची प्रार्थना करायची. शेवेला